की वेस्टला चाललेलो आहोत. समुद्राचा कलर बघा, एकदम ग्रीन, म्हणजे लो लाईंग आयलँड. फ्रेंच वर्ड वरनं तो आलेला आहे. आता समुद्र आपण बघू शकतो. इथं असे वेगळे वेगळे आयलँड आहेत. हा रोड सगळा समुद्राच्या मधनं जातो. या बाजूला पण आपण समुद्र, हे पूर्ण मॅनग्रोव्ह एरिया आहे. कॉरल रीफवर वाळू आणि याच्यापासून बनलेले हे छोटे आयलँड आहेत. हे नॉर्मली आयलँड व्हॉल्कॅनोमुळे बनतो, पण हे आयलँड सगळे प्राणी आणि वनस्पती यांच्यापासून बनलेले आहेत. हे डक की ला अप्रोच होतोय आम्ही. मॅप दाखवतोय आणि हे बाहेर पाऊस पडतोय. आणि या ब्रिजवरनं खाली या बाजूला ही डक्की. यहाँ पे बहुत एका ब्रिजवर आलोय, एका कीवरनं दुसऱ्या कीवर जातोय. सर्वात मोठा की जी आहे की लार्गो, हे 30 मैल लांब आणि 0.5 मैल्स भिडतला असा आहे. आम्ही आता की वेस्टला जातोय. त्या साईडला सुंदर प्रवास. हा ओल्ड 7 मैल ब्रिज की सेगमेंटला जाणारा हा जुना ब्रिज आणि पलीकडे नवीन आहे. बघू शकता आपण समुद्र. समुद्र दिसतोय पूर्ण. वारं भरपूर आहे. आता छान चिमणी उडती आहे. हा पूर्ण समुद्रावर बांधलेला आहे. हा 7 मैल जुना ब्रिज. आणि या इकडं नवीन. सुंदर नजारा. या इथं आम्ही थांबलेलो आहे शूटिंगसाठी, फोटोसाठी. वारं खूप आहे, पाऊस आहे. ब्रिजच्या एरियातला खूप वारा आहे, पाऊस आहे. अशी छोटी छोटी बेटं खूप आहेत इथं. इथं की असं म्हणतात. गुड मॉर्निंग. की वेस्टवरनं परत जाताना मियामीला आपण आता आलेलो आहे व्हेटन मेमोरियल बीच. हे रस्त्यात आहे. आपण तिथं मोठा ब्रिज बघू शकता. एक छोटासा बीच आहे, पण पाणी एकदम रस्त्याच्या कडेला. आणि हा सुंदर बीच आहे. सगळ्या सोयी, शेड्स आहेत तिथं. आणि की वेस्टवरनं जाताना असे बरेच बीच आहेत, छोटे छोटे आयलँड आहेत. या पॉईंटपासनं 7 मैल ब्रिज चालू होतो. कंटिन्यू 7 मैलाचा पूल आहे.